नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण धर्मादाय आयुक्तालय भरती या टॉपिकवरील काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात धर्मादाय आयुक्तालयाची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात आली? तर बघा, याचा आन्सर आहे मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950. काय आहे? मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 या कायद्याअंतर्गत महाराष्ट्रात धर्मादाय आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, धर्मादाय आयुक्तालयाचे मुख्य कार्य काय आहे? तर बघा, याचा आन्सर आहे सार्वजनिक ट्रस्टचे नोंदणीकरण व देखरेख करणे. काय? सार्वजनिक ट्रस्टचे नोंदणीकरण व देखरेख करणे हे धर्मादाय आयुक्तालयाचे मुख्य कार्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, धर्मादाय आयुक्तालयाचे मुख्यालय कुठे आहे? तर बघा, याचा आन्सर आहे मुंबई. धर्मादाय आयुक्तालयाचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्यात धर्मादाय आयुक्तालयाची किती प्रादेशिक कार्यालय आहेत? तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे 12. महाराष्ट्र राज्यात धर्मादाय आयुक्तालयाची 12 प्रादेशिक कार्यालय आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 अंतर्गत कोणत्या संस्थाची नोंदणी बंधनकारक आहे? तर बघा, याचे आन्सर आहे सार्वजनिक ट्रस्ट. मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 या अंतर्गत सार्वजनिक ट्रस्ट या संस्थांची नोंदणी बंधनकारक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, निरीक्षकासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांपैकी एक महत्वाचे कौशल्य म्हणजे लोकांसोबत संवाद साधण्याची क्षमता. या कौशल्याची गरज काय? तर बघा, याचे आन्सर आहे लोकांकडून माहिती गोळा करण्यासाठी आणि तक्रारींची चौकशी करण्यासाठी. काय आहे? लोकांकडून माहिती गोळा करण्यासाठी आणि तक्रारींची चौकशी करण्यासाठी निरीक्षकाला लोकांसोबत संवाद साधण्याची क्षमता या कौशल्याची गरज असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, निरीक्षकाला कोणत्या गोष्टीचे ज्ञान असणे आवश्यक आहे? तर बघा, याचा आन्सर आहे संगणकाचे ज्ञान आणि दस्तऐवजीकरणाचे ज्ञान. निरीक्षकाला कोणत्या गोष्टीचे ज्ञानची आवश्यकता असते? तर त्याचा आन्सर आहे संगणक ज्ञान आणि दस्तऐवजीकरण याचे ज्ञान निरीक्षकाला आवश्यक असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रामाणिकपणा आणि बारकाईने निरीक्षण करण्याची सवय हे कोणत्या पदासाठी महत्वाचे आहे? तर याचा आन्सर आहे निरीक्षक. प्रामाणिकपणा आणि बारकाईने निरीक्षण करण्याची सवय हे निरीक्षक पदासाठी महत्वाचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, निरीक्षकासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांपैकी खालीलपैकी कोणते कौशल्य महत्वाचे आहे? तर बघा, याचा आन्सर आहे तपासणी आणि अहवाल लेखनाचे कौशल्य. निरीक्षकासाठी तपासणी आणि अहवाल लेखनाचे कौशल्य महत्वाचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रामाणिकपणा आणि बारकाईने निरीक्षण करण्याची सवय हे कोणत्या पदासाठी महत्वाचं आहे? याचा आन्सर कमेंट करा. प्रश्न झालेला आहे. निरीक्षकाला प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक असलेला कायदा कोणता आहे? तर बघा, याचा आन्सर आहे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 1950. कोणता? बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 1950. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोर्ट खटले, नोटीस आणि मालमत्ता हस्तांतरण कागदपत्रे तयार करण्याचे काम कोणत्या श्रेणीत येते? तर बघा, याचा आन्सर आहे कोर्ट व प्रशासकीय काम. कोर्ट खटले, नोटीस आणि मालमत्ता हस्तांतरण कागदपत्रे तयार करण्याचे काम हे कोर्ट व प्रशासकीय कामामध्ये येते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बेकायदेशीर ट्रस्ट किंवा नोंदणी न केलेल्या संस्थांवर कारवाई करण्याचे काम कोणाचे आहे? तर बघा, याचा आन्सर आहे धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक.
धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक याचे कार्य काय आहे? बेकायदेशीर ट्रस्ट किंवा नोंदणी न केलेल्या संस्थांवर कारवाई करण्याचे काम आहे. कोणाचे? निरीक्षकाचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 1950 आणि त्या अंतर्गत असलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे काम कोण करते? तर याचे आन्सर आहे निरीक्षक. बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 1950 आणि त्या अंतर्गत असलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे काम निरीक्षक करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जर गैरवापर आढळल्यास निरीक्षकाची पुढची कार्यवाही काय असते? तर त्याचे आन्सर आहे पुरावे गोळा करून धर्मादाय आयुक्तांना अहवाल देणे. पुरावे गोळा करून धर्मादाय आयुक्तांना अहवाल देणे हे निरीक्षकाची पुढील कार्यवाही असते. कधी? जर गैरवापर आढळल्यास. नेक्स्ट क्वेश्चन आहे, निरीक्षकाचे मुख्य काम काय आहे? तर बघा, निरीक्षकाचे मुख्य काम आहे ट्रस्ट व्यवस्थापनाशी संबंधित तक्रारींची मैदानी चौकशी करणे. ट्रस्ट व्यवस्थापनाशी संबंधित तक्रारींची मैदानी चौकशी करणे हे निरीक्षकाचे मुख्य काम आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, निरीक्षकाद्वारे मालमत्ता आणि दान व्यवस्थापनाची चौकशी का केली जाते? तर सांगा. तर याचा आन्सर आहे 2. ट्रस्टची मालमत्ता योग्य प्रकारे वापरली जात आहे की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी. काय? ट्रस्टची मालमत्ता योग्य प्रकारे वापरली जात आहे की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी निरीक्षकाद्वारे मालमत्ता आणि दान व्यवस्थापनाची चौकशी केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, निरीक्षकाचे एक महत्वाचे कार्य म्हणजे निधीचा गैरवापर किंवा भ्रष्टाचार होत नाही यावर लक्ष ठेवणे. हे कार्य कोणत्या उद्देशाने केले जाते? तर ते आहे जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी आणि कायद्याचे पालन करण्यासाठी. काय? जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी आणि कायद्याचे पालन करण्यासाठी निधीचा गैरवापर किंवा भ्रष्टाचार होत नाही यावर लक्ष ठेवणे हे निरीक्षकाचे महत्वाचे कार्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आर्थिक बाबतीत निरीक्षकाची जबाबदारी काय आहे? तर याचा आन्सर आहे वार्षिक आर्थिक अहवाल, दान आणि खर्चाची कागदपत्रे तपासणे. काय आहे? वार्षिक आर्थिक अहवाल, दान आणि खर्चाची कागदपत्रे तपासणे ही निरीक्षकाची जबाबदारी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, निरीक्षकाची तपासणी कशाशी संबंधित आहे? तर बघा, याचा आन्सर आहे ट्रस्ट, मंदिरे आणि धार्मिक संस्था. निरीक्षकाची तपासणी कशा संबंधित आहे? ट्रस्ट, मंदिरे आणि धार्मिक संस्था. नेक्स्ट क्वेश्चन आहे, धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षकाचे मुख्य काम काय आहे? तर बघा, याचा आन्सर आहे मैदानी तपासणी, देखरेख आणि अंमलबजावणी करणे. मैदानी तपासणी, देखरेख आणि अंमलबजावणी करणे हे धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षकाचे मुख्य काम आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, धर्मादाय आयुक्त आपले वार्षिक अहवाल कोणाला सादर करतात? तर बघा, याचा आन्सर आहे शासन. धर्मादाय आयुक्त आपले वार्षिक अहवाल शासनाला सादर करतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ट्रस्ट व्यवस्थापनाशी संबंधित वाद सोडवणे हे कोणाचे कार्य आहे? तर याचे आन्सर आहे धर्मादाय आयुक्त. ट्रस्ट व्यवस्थापनाशी संबंधित वाद सोडवणे हे धर्मादाय आयुक्त यांचे कार्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, धर्मादाय आयुक्त कार्यालयांकडून कोणत्या गोष्टींवर देखरेख ठेवली जाते? तर याचा आन्सर आहे 3. नोंदणीकृत संस्थांच्या आर्थिक व्यवहारांवर. काय आहे? नोंदणीकृत संस्थांच्या आर्थिक व्यवहारांवर धर्मादाय आयुक्त कार्यालयांकडून देखरेख ठेवली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, धर्मादाय आयुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? तर याचा आन्सर आहे सार्वजनिक ट्रस्टची नोंदणी आणि व्यवस्थापन. सार्वजनिक ट्रस्टची नोंदणी आणि व्यवस्थापन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, धर्मादाय आयुक्त कार्यालयांकडून कोणत्या गोष्टीची तपासणी केली जाते? तर बघा, नोंदणीकृत संस्थांच्या आर्थिक व्यवहारांची देखरेख. नोंदणीकृत संस्थांच्या आर्थिक व्यवहारांची देखरेख हे धर्मादाय आयुक्त कार्यालयांकडून
या गोष्टीची तपासणी केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, धर्मादाय आयुक्तांचे मुख्य काम कोणत्या विभागाअंतर्गत येते? तर बघा याचा आन्सर आहे कायदा व न्याय विभाग. धर्मादाय आयुक्तांचे मुख्य काम कायदा व न्याय विभागाअंतर्गत येते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, धर्मादाय आयुक्तांच्या जबाबदाऱ्यामध्ये कशाची नोंदणी करणे समाविष्ट आहे? तर याचे आन्सर आहे सार्वजनिक ट्रस्ट. धर्मादाय आयुक्तांच्या जबाबदाऱ्यामध्ये सार्वजनिक जे काही ट्रस्ट आहे त्यांची नोंदणी करणे समाविष्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, धर्मादाय आयुक्तांचे प्रमुख कार्य काय आहे? तर बघा याचे आन्सर आहे सार्वजनिक हितासाठी काम करणाऱ्या संस्थांची नोंदणी आणि देखरेख करणे. सार्वजनिक हितासाठी काम करणाऱ्या संस्थांची नोंदणी आणि देखरेख करणे हे धर्मादाय आयुक्तांचे प्रमुख कार्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, धर्मादाय आयुक्त हे कार्यालय कोणत्या राज्य सरकारच्या अखत्यारीत येते? तर याचा आन्सर आहे महाराष्ट्र. धर्मादाय आयुक्त हे कार्यालय महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीत येते. बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न येथेच संपले आहेत. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघतात.